राणे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, घटनास्थळावरती उपस्थित आहेत। मयूर, आता या क्षणाला 28 साल के हैं। हाँ, मैं मेरा खुद का रूम है, वो भाड़े पे थे, अभी 2 दिन हुआ गांव से आए हैं। नक्कीच मी आता घटनास्थळी आहे, आता पोहोचलेलो आहे। घटनास्थळाची मी ताजी दृश्य पाहू शकता या ठिकाणी आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आता गर्दी देखील पाहायला मिळत आहे। या ठिकाणी हा जो डोंगराचा भाग आहे त्याचा आता सध्या आपण पायथ्याशी उभे आहोत। वरती काही कारणास्तव आता सोडत नाही आहे। वरती जर पाहिलं तर या ठिकाणी ती मस्जिद पाहू शकता। हा जो डोंगर आहे या डोंगराचा काही भाग आहे तो या ठिकाणी आता कोसळलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत ते इकडे स्थानिक आहेत, त्यांची आपण चर्चा करून घेऊया। काय सांगाल, या ठिकाणी पाहायला गेलं तर डोंगर आहे तो कोसळलेला पाहायला मिळतात। स्थानिक प्रशासन या ठिकाणी काही पाठपुरावा केला होता का? स्थानिक प्रशासन नेहमीप्रमाणे महानगरपालिका यांना नोटीस देते की भाई पाऊस आहे, हा डोंगर धोकादायक आहे, तुमचा जीव जाऊ शकतो। फक्त नोटीस देऊन काय होणार आहे मला सांगा। नोटीस दिल्यानंतर तुम्ही त्या लोकांना शिफ्टिंग केली का? त्या लोकांची शिफ्टिंग केली पाहिजे। आणि कसं आहे, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हातात नाही ना त्यांना शिफ्टिंग करायचा। सरकारने आदेश दिला पाहिजे की बाबा STL मध्ये 10,000 रूम खाली आहेत, तुम्ही त्यांना तिथे शिफ्टिंग करा। असं काही होत नाही। फक्त आणि फक्त काय होणार आहे, नोटीस देऊन मोकळे होतात आणि कुठल्या 1-2 अधिकाऱ्यांची बळी घेऊन घेणार आणि 5-10 लाख रुपये देऊन सरकार पल्ला झाडून घेणार। नक्कीच जर पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ती दरड कोसळलेली होती। त्यामध्ये अजून कुटुंब आहे ते काही जण 5 ते 6 जण अडकल्याची माहिती आहे ती समोर आली आहे। अजूनही त्यांना काढण्यामध्ये यश आले नाही आहे। मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना आहे ती समोर आलेली होती। सकाळी 3 ते 4च्या सुमारास ही घटना घडली। त्याच्यानंतर या ठिकाणी मुंबई पोलीस असेल, अग्निशामक दल असेल किंवा NDRFचं पथक आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं होतं। या ठिकाणी पाहायला गेलं तर आता पोलिसांनी काही कारणास्तव या ठिकाणी जी दरड कोसळली आहे तिकडनं काही ज्या गली वळाचा भाग आहे त्याच्यामुळे आतमध्ये जाण्यामध्ये काही कोणालाही परवानगी देत नाही आहेत। या ठिकाणी पाहायला गेलं ते पोलिसांचा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असेल तो देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता। प्रसारमाध्यमाला या ठिकाणी आता पाहिलं तर काही कारणास्तव बाहेर काढण्यात आलेलं आहे। या ठिकाणी ही जी गलीबोळाचा भाग आहे, साधारण एक माणूस या गलीतनं जाऊ शकतो। मात्र या जर गलीतनं जर तुम्हाला यंत्रसामुग्री न्यायची असेल तर तुम्ही न्याल कशी, हा देखील आता कुठेतरी प्रश्नचिन्ह आहे ते या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। इथे जर पाहायला गेलं तर त्यांची काही फॅमिली आपल्यासोबत आहे, जोडलेली गेली आहे। क्या हुआ था? पहाड़ गिरा, बच्चे फैमिली उसी में दब गए। आपकी फैमिली कितने जन है उसके अंदर? फैमिली नहीं, मेरे बहन थी, मेरे बहन हुई थे और उनके 2 बच्चे थे। मैं कल परसों मुंबई गांव से मुंबई आए थे, भाड़े से रूम लेके इधर ही रहे, बोले 1 महीना एडजस्ट कर। अभी फिलहाल वो नए इधर आए थे और उनके ऊपर ही हो गया। हाँ, वो नहीं, अभी गांव से आए मुंबई पर 2 दिन हुआ, 4था दिन है। नाम क्या था उनका? नाम क्या था उनका? आरिफ शेख। नक्कीच जर पाहायला गेलं तर आरिफ शेख असे या कुटुंबियाचं नाव आहे। साधारण ते गावावरनं 3 ते 4 दिवस झाले होते, ते मुंबईमध्ये दाखल झाले होते। हा त्यांचा 4था ते 5वा दिवस होता मुंबईमध्ये राहण्याचा आणि 4थ्या दिवशी त्यांच्या अंगावर आहे, त्यांच्या कुटुंबियावर आहे ते मोठ्या प्रमाणात संकट आहे ते आलेलं आहे। त्यांच्या जे घर आहे त्याच्यावरती डोंगराचा एक काही भाग आहे तो कोसळण्याची माहिती आहे ती समोर आलेली आहे। अजूनही त्यांना बाहेर काढण्यामध्ये यश आले नाही आहे। तुम्ही पाहू शकता हा जो डोंगर आहे, या डोंगराचा जो भाग आहे या ठिकाणी जो डोंगराचा एक छोटासा भाग आहे तो कोसळण्याची घटना आहे ती सध्या समोर आपल्याला पाहायला मिळालेली आहे। कॅमेरामॅन सोबत मराने साम TV मुंबई।